नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 1 एप्रिल 2026 वार बुधवार आहे. या दिवशी पौर्णिमा चालू होत आहे सकाळी 7:06 आणि वार गुरुवार 2 एप्रिल 2026 या दिवशी पौर्णिमा समाप्ती होत आहे 7:41. तर 7:41 गुरुवारी पौर्णिमा समाप्त होत आहे. परंतु सूर्यानं पाहिलेली ही पौर्णिमा आहे. तर आपल्याला त्या दिवशी हनुमान जयंती देखील आहे गुरुवारी. तर आपल्याला गुरुवारची पौर्णिमा करायची आहे. तर चैत्र पौर्णिमा आणि या दिवशी हनुमान जयंती देखील आहे. तर या दिवशी आपल्याला काही अत्यंत असे प्रभावी 21 उपाय करायचे आहेत. पहिला उपाय आहे, हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा. त्यात 2 लवंग टाका. या दिव्याने हनुमानांची आरती करून हनुमानाष्टक वाचायचं. त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ, लाल चंदन अर्पण करायचं आहे. तसेच शनिपीडितेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा. लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा आणि मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जायच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हनुमान चाळीसेचं 11 वेळा पठण करायचं आहे. तिसरा उपाय आहे, शनी 7:30 आणि अडचणीतून दिलासा मिळण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळायचा आणि जाईचं तेल अर्पण करायचं आहे. वडाची 8 पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदुराने श्रीराम श्रीराम लिहा. ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पण करायची. या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात. हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. 11 वेळा हनुमान चाळीसा पठण करायचे आहे. याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळते. हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमानाला अर्पित करावा. या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण, मारुती स्तोत्र पाठ करायचे आहेत. धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाची पानं घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहायचं. हे पानं हनुमानाला अर्पित करायचे. या उपायाने धनसंबंधित समस्या ज्या आहेत त्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात. हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करावी. हनुमानाला प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलं आहे. तसेच धनहानीपासून वाचण्यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाची पानं घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहायचं. हे पानं हनुमानाला अर्पित करा. या उपायाने धनसंबंधित समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचं पाठ करावा. तसेच बघा, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांची तयार तोरणं लावायची आहेत. घरातील वातावरणामध्ये शुभता येते. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचं पठण करा. असं केल्यानं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रारंभ होईल. हनुमान चालिसाचं पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा नक्कीच होईल. भीतीपासून मुक्ती मिळते आणि दररोज हनुमान चालिसाचं पाठ केल्यानं भीतीपासून नक्कीच मुक्ती मिळते. आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला कसं होतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून भीती वाटू लागते. तर हनुमान चालिसाचं पठण केल्यानं कशाचीही भीती वाटत नाही. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करावे असं सांगितलं जातं. जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचा बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच शत्रूपासूनही रक्षा होते. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूंपासून मुक्ती मिळते. तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडत असते. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भीती दूर होते असे म्हणतात. अशावेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूची भीती टाळण्यासाठी हे पठण करा. काळी जादू, चेटक, भूत, कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची जी भीती असते ती भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करावा. यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते. तसेच जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि
कर्ज असेल तर पिठाच्या 4 बाजूंच्या दिव्यांमध्ये चमेलीचे तेल टाका, वडाच्या पानावर ठेवा आणि दिवा लावा. अशा 5 पानांवरती 5 दिवे लावून हनुमानजीच्या मंदिरामध्ये ठेवायचे. असे किमान 11 मंगळवार करायचे आहेत. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि हनुमानजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीच्या बाधाही दूर होतात. हनुमानजींना तुपासह सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामाची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या वाईट कर्माचे निराकरण होते. मंगळवारी उपवास करून तुम्हाला हनुमानजींची सिंदूर लावून पूजा करायची आहे. हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. असे केल्यामुळे तुमचा मंगलदोष शांत होतो. सिंदूरसोबत चमेलीचे तेलही अर्पण करा. असे म्हणतात की सिंदूर लावल्यानं एकाग्रता वाढते आणि दृष्टी सुधारते. यामुळे सौभाग्यही प्राप्त होतं. जो व्यक्ती शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. तर तुम्हाला हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेला या 21 अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहेत. चैत्र पौर्णिमेचे उपाय आहेत, तर सर्वांनी करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.